आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुने पुने कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। अशी काय गंभीर समस्या आली आहे की तुम्ही स्वतः जायचं म्हणता? जर तुम्ही आर्य सुमागतच्या बोलण्यावर समाधानी नसाल तर कोणा दुसऱ्या गुप्तहेराला पाठवा। नाही सीते, आम्हाला स्वर्गवासी महाराजांनी राजाची कर्तव्य समजावताना सांगितलं होतं की राजाला केवळ आपल्या गुप्तहेराच्याच गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे। कधी कधी स्वतः देखील वेश बदलून राज्याची परिस्थिती आणि प्रजेची सुखदुःख आपल्या डोळ्यांनी पाहिली पाहिजेत। महाराजही कधी कधी स्वतः असंच करत असत। हे बघ, आम्हाला परतायला 2-3 दिवस लागू शकतील। आम्ही अयोध्येत नाही आहोत ही गोष्ट गुप्त ठेवावी लागेल। तुम्हा शहरामधल्या नागरिकांच्या नाडीमध्ये तर पुरुषत्वाचं रक्तच नाही राहिलंय। सभ्यतेच्या नावाखाली तुम्ही लोक काय नपुसकांसारखे बोलताय? अरे भाऊ, एक स्त्री सारी रात्र परपुरुषाच्या घरात राहिली आहे, मग तिला काय अधिकार आहे पुन्हा पतीच्या घरी राहण्याचा? परंतु कुठल्या तरी नाईलाजाने तिला तिथं राहावं लागलं असेल तर? कसली विवशता! उद्या तर तुम्ही असेही म्हणाल की नाईलाजाने आम्ही कोणाचा वध केला। परंतु तिचा दोष सिद्ध तर नाही झाला। जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षा देणं हा न्याय नाही। तुम्हा शहरवाल्यांचा हाच दोष आहे। सगळ्या गोष्टींमध्ये न्याय अन्याय यांचे प्रमाण देत असता, प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत असता। अरे भाऊ, भगवंताने मानवाला बुद्धी कशासाठी दिली आहे? तिचा वापर करण्यासाठीच ना। मग सामान्य बुद्धीचा प्रश्न असा आहे की ज्याच्याबरोबर रात्र घालवून आली आहेस, जा त्याच्याचकडे। जरी ती निर्दोष असेल तरीही। पण ती निर्दोष आहे याचा साक्षीदार कोण आहे? पण ती निर्दोष आहे याचा साक्षीदार कोण आहे? त्याच्यासाठी साक्षीची आवश्यकताच कुठे आहे हे तर आंधळ्यालाही दिसतं। भाऊ, अनेक वेळा जे दिसतं ते सत्य नाही असत। म्हणूनच या गोष्टीचा निर्णय इतक्या सहजपणे नाही झाला पाहिजे। यावर कुणाचं तरी सारं जीवन निर्भर आहे। जर हे प्रकरण राजाकडे गेलं तर ते यावर विचार न करता निर्णय नाही देणार। त्यांना दोषाचा पुरावा पाहिजे। अरे छोट्या भावा, हे तर त्याचं भाग्य चांगलं होतं की त्या दिवशी त्यांची पत्नीची भेट राजाशी नाही झाली, नाहीतर राजाने या प्रकरणात न्यायाचा विचार केलाच नसता। त्याने विचार न करता आपले सैनिक त्याच्या पत्नीसोबत पाठवले असते की ठेव हिला आपल्यासोबत, नाहीतर सुळावर चढवेन। पण एक गोष्ट तू मला सांग, राजाचे सैनिक तिला तिच्या पतीच्या घरापर्यंत तर पोहोचवू शकत होते, पण काय ते पती आणि पत्नी मधले संबंध सुधारू शकत होते? तुम्ही असा विचार का करताय? राजा काय इतका क्रूर आणि अन्यायी आहे? नाही,
क्रूरही नाही, अन्यायही नाही. वास्तवात आपला राजा खूप वीर आणि खूप महान आहे. पित्याच्या वचनाचं पालन करण्यासाठी तो 14 वर्ष वनात भटकत होता. केवळ वांद्र आणि अस्वलांच्या मदतीने त्याने रावण सारख्या महापराक्रमी आणि त्याच्या सेनेला यमलोकी पाठवलं. असा वीर आणि महान महापुरुष या पृथ्वीवर दुसरा होणार नाही. मग त्याच्याबद्दल असं का म्हणतोस की त्याने घरी सैनिक पाठवले असते? भाऊ, ही त्याची खासगी दुर्बलता आहे. कुठली निर्बलता? त्या खासगी निर्बलतेचं नाव आहे सीता. सीता? हो, सीता. ती रावणासारख्या महापाप्याच्या घरी 10 महिने राहून आली आणि आपल्या राजा रामाचं त्या स्त्रीवर इतकं प्रेम आहे की तिला नुसतं आपल्या घरीच नाही आणलं, तर तिला आपल्यासोबत सिंहासनावरही बसवलं. अरे काय आवश्यकता होती याची? या जगात एकापेक्षा एक सुंदर राजकुमारी आहेत. कुणाशीही विवाह केला असता. पण भाऊ, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या मोहजाळात फसतो ना, तेव्हा त्याची हीच दशा होते. तो आपल्या डोळ्यांनी पाहूनही विष पिऊन टाकतो. अरे भाऊ, जोपर्यंत ही गोष्ट राजाच्या खासगी आयुष्यापर्यंत होती तोपर्यंत ठीक होतं. परंतु ज्या दिवसापासून सीता राणी बनलीये त्या दिवसापासून अशा स्त्रियांना आणखीन प्रोत्साहन मिळालं आहे. आता तर कुठल्याही स्त्रीला सदाचाराची आवश्यकताच राहिली नाही. हो भाऊ, यथा राजा तथा प्रजा. आता यापुढे बघूया आपल्या समाजात आणखी काय काय घडते ते. महाराज, म्हणून मी सांगत होतो की त्या लोकांचं बोलणं नका ऐकू. त्यांना हे नाही माहीत की ते काय बोलत आहेत. आमच्याबद्दल असं बोलणं केवळ याच गावात होतं की राज्यातल्या इतर नगरांमध्येही? मूर्ख तर सगळ्याच ठिकाणी असतात. आर्य सुमागत, केवळ या प्रश्नाचं उत्तर दे की अयोध्या आदी नगरांमध्येही अशाच प्रकारचं बोलणं होतं का? महाराज, सारी प्रजा आपली वीरता आणि आपल्या आदर्शांची प्रशंसा करते. देवी सीतेच्या बाबतीत त्यांच्या बाबतीतही प्रजेत अशाच प्रकारचं बोलणं होतं. उत्तर दे. होय महाराज. आम्हाला शहरात जाऊनही ऐकायचं आहे. महाराणीजीचा आदेश आहे की महाराज आणि महाराणी काही विशेष कार्यात व्यस्त आहेत, म्हणून 2 दिवसापर्यंत कुणाला दर्शन नाही होणार. आपल्या राजाने जे काही केलंय ते चांगलं नाही केलं. काय केलंय राजा रामाने? अरे थोडा तरी विचार करायला हवा होता. सर्वात मोठं भय हे आहे की आता हळूहळू समाजात दुराचाराची प्रथा पसरेल आणि राजाच्या गृहस्थ जीवनाचा प्रभाव तर साऱ्या प्रजेवर पडेलच. अरे भाऊ, आज तर एका गावात झाले, उद्या शहरातही असाच दुराचार पसरेल आणि सगळे राणीचंच उदाहरण देतील.
अरे भाऊ, रामराज्यात हाच एक कलंक तर राहील. इतकी महान व्यक्ती स्त्रीच्या मोहात कशी विवश होऊन जाते ना, की त्याला न्याय आणि अन्यायाचंही भान नाही राहत. या परिस्थितीत राजाने काय करायला हवं? त्या स्त्रीचा त्याग. कुठल्याही दोषाशिवाय. अरे भाऊ, तिला निर्दोषही तर नाही म्हणू शकत ना. एका परपुरुषाच्या घरी राहण्याचा कलंक तर लागलाच आहे ना. केवळ ती एक स्त्री आहे म्हणून तिला पुरुषांचा प्रत्येक अन्याय सहन करावा लागेल का? केवळ पुरुषांच्या साक्षीनेच ती खरी किंवा खोटी ठरेल का? केवळ स्त्री असण्याचा इतका मोठा दंड, हा तर खूप मोठा अन्याय आहे. तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या राजाने तुमच्या या अन्यायात तुमची साथ द्यावी? भाऊ, हा तर मोठा अन्याय आहे. लंकेत तिची अग्निपरीक्षा घेतली गेली होती, तरीही तिचा कलंक नाही धुतला गेला. अरे अग्निपरीक्षा कुणी पाहिली होती? वानरांनी? अस्वलांनी? अरे अयोध्ये म्हटलं कुणी होतं का तिथं जे त्याची साक्ष देऊ शकेल? या पद्धतीने तर सगळ्या गावातले लोक म्हणतील की आमच्या समोर अग्निपरीक्षा नाही झाली. याचा अर्थ असा की ती बिचारी प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात वारंवार अग्नीत जाळली जावी, मगच ती अग्निपरीक्षेत सफल होईल का? भाऊ, जिला प्रत्येक नगराची, प्रत्येक गावाची राणी बनण्याची इच्छा असेल, तिला तर हेच करावं लागेल. प्रभू, ज्या प्रजेसाठी राजा आपलं सारं काही बलिदान देतो, का तीच प्रजा इतकी कृतज्ञ आणि पाषाण हृदयी असू शकते? फक्त राजाचीच प्रजेबद्दल जबाबदारी असते का प्रजेकडून राजासाठी श्रद्धा आदर असण्याबद्दल काही नियम नाहीये का? तुम्हाला कोणी ओळखलं तर नाही ना? नाही. त्याच गावात इतका वेळ लागला तुम्हाला की अजून कुठे गेला होता? शहरातही गेलो होतो. खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील. खूप प्रकारच्या. तुम्ही जी गोष्ट ऐकण्यासाठी गेला होता ती ऐकलीत की नाही? तुम्हाला वाटलं होतं की गुप्तचर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय. तुमची शंका खरी होती की खोटी? तो खरंच बोलत होता. जनता बऱ्याचशा वेड्यावाकड्या गोष्टी बोलत असते. जनतेच्या गोष्टीच ऐकत राहिला की त्या स्त्रीबद्दल काही निर्णयही झाला? ती जर भेटली असती तर काही न्याय केला असता, काही निर्णय घेतला असता. जर ती स्त्रीच नाही तर तिचा निर्णय काय करायचा? ती तर आपल्या राज्याच्या सीमेबाहेर निघून गेली. हे कळलं का की दोष कुणाचा आहे? नाही. परंतु गावातली जनता कुणाला दोषी मानते? असं म्हणतात की जनता जनार्दनाच्या बोलण्यात भगवंतांची वाणी असते. सगळे जे म्हणतात त्याला सत्य मानलं पाहिजे. नाही, नाही, ते बरोबर नाहीये. काय बरोबर नाहीये महाराज? हेच की जे जनता म्हणेल तेच खरं मानलं पाहिजे. नाही सीते, नाही. तू या जनतेला नाही ओळखत. जनतेपेक्षा स्वार्थी आणि निर्दयी अजून कुणीही नसतं. आपल्या स्वार्थासाठी ती राजाच्या रक्ताचा शेवटचा थेंबही मागून घेते.
परंतु जर का राजाने प्रजेकडे काही मागितलं तर ते क्षणभरात तोंड फिरवतात. लोकांचं बोलणं जर राजा ऐकू लागला तर तो न्याय करू शकणार नाही. असा राजा तर पार वेडा होऊन जाईल. हे तुम्ही बोलताय महाराज? त्या रघुकुलाचा एक राजा म्हणतात, ज्या रघुकुलातल्या राजांनी प्रजाहित आणि प्रजारंजनाच्या कीर्तीला स्थापित करण्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. ज्यांच्यासाठी कुळाची कीर्ती अशासाठी महत्वपूर्ण होती की त्यांची प्रजा त्यांच्या गौरवावर अभिमान बाळगू शकत असे, त्याच वंशाचा राजा आपल्या प्रजेसाठी असे उद्गार नाही काढू शकत. असं वाटतंय की तुमच्या मनावर खोल आघात झाला आहे. जर मला योग्य समजत असाल तर मला सांगा, काय झालं आहे? नाही, अशी काही विशेष बाब नाहीये. आम्ही तर आजच्या जनतेविषयी सहज विचार प्रकट केले. असं असू शकेल की आमच्या पूर्वजांच्या वेळी जनतेमधील प्रत्येक व्यक्ती आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या दोन्हीनं समजू शकत असेल. अच्छा, मंत्रीगण आमची प्रतीक्षा करत असतील. ती रावणासारख्या महापापाच्या घरी 10 महिने राहून आली आणि आपल्या राजा रामाला त्या स्त्रीवर इतकं प्रेम आहे की तिला नुसतं आपल्या घरीच नाही आणलं तर तिला आपल्यासोबत सिंहासनावरही बसवलं. अरे काय आवश्यकता होती याची? काय केलं राजा रामाने? अरे थोडा तरी विचार करायला हवा होता. सर्वात मोठं भय हे आहे की आता हळूहळू समाजात दुराचाराची प्रथा पसरेल आणि राजाच्या गृहस्थ जीवनाचा प्रभाव तर साऱ्या प्रजेवर पडेलच. अरे भाऊ, आज तर एका गावात झाले, उद्या शहरातही असाच दुराचार पसरेल आणि सगळे राणीचंच उदाहरण देतील. या परिस्थितीत राजाने काय करायला हवं? त्या स्त्रीचा त्याग. तुझे कौन सी दुविधा घेरे, जन जन के भाग्य विधाता, क्या भाग्य में लिखा तेरे।
क्या पूछ रहे हैं तुझसे इन महरों के सन्नाटे, वो कौन सा दुख तू जिसको सीता से भी ना बांटे। मर्यादाओं की बेड़ी वचनों के भीषण ताले, पुरखों के सम्मुख तूने स्वयमेव स्वयं पर डाले। रघुकुल के संचित यश का अब तू ही उत्तरदायी, उस राह तुझे भी चलना, पुरखों ने जो राह बनाई। जो तुझको समझ न पाए, सचमुच वे लोग अभागे। तू रख दे अपनी पीड़ा अपने आराध्य के आगे। शिव जी की तरह तुझको भी जीवन विष पीना होगा। इन विषम परिस्थितियों से लड़ लड़ कर जीना होगा। मंगल भवन अमंगल हारी, जब हो सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न